सुबह उठते हो और ऐसा नज़ारा मिलता है, would you ever want to leave this place? No, isn't it? Well, मेरा भी मन नहीं कर रहा है, and that is probably one of the reasons why most of the other riders are actually taking that well-deserved nap. I am here with the thumping riders at Y near the dam at the iCamp resorts. All of this started with a SMS from Prashant, and he invited me to be a part of this ride, which I immediately agreed to because I have been a part of a lot of rides, couple of rides with Prashant, a great friend, and the icing on the cake was one is the place, the ride, the roads to this place was beautiful, very scenic, and once we came here, we were into a completely different world altogether. Great friends, great families who come along on this ride, and the icing on the cake was that this happened to be the Thumping Riders' 4th anniversary. It's a privilege and it's an honor to be a part of this, though I'm not a member, yet I never felt that I was one. I wish Thumping Riders the best of luck with many more such memorable rides and anniversaries to celebrate, and lot many more like-minded members to add into this group. मी काढलाय हिंदी मुंजी नालय मध्ये पकड मध्ये पकड मुझको पता है तुमको पता है Birthday team, Thumping Riders. La 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 आँखें जो तेरी देखी शराबी ये दिल हो गया संभालो मुझको ओ मेरे यारो संभलना मुश्किल हो गया
नमस्कार मित्रांनो, मी रुपेश पाटील आपलं सर्वांचं स्वागत करतोय वाईमध्ये आय कॅम्पमध्ये. तर आज आपण आलो आहोत आय कॅम्पमध्ये. तुम्ही पाहू शकता हे निसर्गाने नटलेलं आणि सौंदर्याने लुटलेलं असं हे आय कॅम्प आहे. चहो बाजूला असलेली सुंदर दरी आणि बाजूला असलेला धूम तलाव, धूम धरण, बाजूलाच एक धूम गाव आहे आणि या गावाच्या बाजूला एक पुरातन शिवकालीन मंदिर आहे. आपण तिथे नक्की व्हिजिट करूया, पण आत्ता तुम्ही या निसर्गाचा आस्वाद घ्या. धन्यवाद. तुम्ही पाहताय ते धूम धरण आहे. कैसा लगा राइड? बहुत सही था सर, हाँ एकदम मस्त था? perfect राइड. ओके, क्या लगा बेस्ट थिंग? वही अपना राइड का प्रॉपर डिसिप्लिन है और सारे बाइक्स को नंबर वाइज दिया था तो प्रॉपर कोऑर्डिनेशन में थे सब लोग. मस्त आहे ना रे लोकेशन इंदा? हो भरपूर. हा? म्हणजे कुठनं शोधलंस तू हे आय कॅम्प? आय कॅन शोधलं म्हणजे सुरुवातीला आपण आरी सोबत आलो होतो. तू मला जर इन्व्हाइट पाठवलंस ना, तर तेव्हा मी बोललो ठीक आहे जाऊया. काय असं माहीत नव्हतं अॅनिव्हर्सरीचं वगैरे काय. हा हा. काय कुछ प्लॉय था क्या कुछ ऐसा टेक्निक? नाही नाही, असं काही टेक्निक नव्हते. जस्ट असं आपली ओळख होती पहिल्यापासूनच, म्हणून मी तुम्हाला पण सेंड केलं. म्हणजे किती म्हणजे रायडर्स किती आहेत आपल्या ग्रुपमध्ये? आपल्या ग्रुपमध्ये आतापर्यंत 103 रायडर्स जॉईन झाले. म्हणजे आली कुठनं तुला आयडिया ग्रुप फॉर्म करायची? काय होतं म्हणजे आयडिया काय होती? कारण एवढे ग्रुप्स आहेत, मग तू का नाही दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍड झालास? हे ग्रुप का तू फॉर्म केलं असं काही? ग्रुप फॉर्म केला म्हणजे सुरुवातीला आम्हाला फिरायचं खूप हौस होती आणि मला असं गाडीतून फिरताना त्रास व्हायचा, पण बाईकवर मला खूप कम्फर्टेबल वाटायचं. तर आम्ही दोघं सोबत फिरायचो. तर हळूहळू आम्ही आरीला जसं जॉईन केलं तसं आमची ओळख होत गेली सगळ्यांना. असं करत करत एक आम्हाला जॉईन होत गेले. त्याबरोबर आम्ही आरीच्याही राईड करायचो. त्यातलेही लोक मग अरे तुम्ही तर आता तुमचा ग्रुप बनलेत, आम्ही पण येतो तुमच्यासोबत. असं करत करत आपला ग्रुप वाढत 103 आता काय टार्गेट ठेवलंयस? टार्गेट असं काही ठेवलं नाहीये, एक्सप्लोर करायचंय फक्त. आणि आमचं एक छोटंसं असा ड्रीम आहे की आम्हाला बाईकवरून वर्ल्ड टूर करायचं प्लॅनिंग आहे. मग नाव कसं आलं? थम्पिंग रायडर्स, टीम थम्पिंग रायडर्स, हेच नाव आहे का? सुरुवातीला आपण रॉयल एनफिल्ड म्हणून फर्स्ट इयरला केलं होतं. अच्छा. नंतरला मग सेकंड इयरला आपण रॉयल रायडर्स म्हणून केलं आणि थर्ड इयरला रॉयल रायडर्स म्हणून आपल्याला सर्व बोलले की रॉयल रायडर्स कॉमन वाटतं, आपण काहीतरी जरा युनिक चेक करूया. त्या सर्वांमधून थम्पिंग रायडर्स फायनल झाला आणि मग त्याच्यामध्ये टीम माझ्या वाईफने ॲड केलं की वरती आपण टीम बनवूया, म्हणजे आपलं टीम थम्पिंग रायडर्स बनून जाईल. पण देन इफ आय आस्क यू, कारण आम्ही पण सर्व पुष्कळसे रायडर्स वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आहोत आपण, हो राईट? सो देन why should somebody join team thumping riders? What does he get as a member of the group? ॲज अ मेंबर म्हणजे रायडर्स जेव्हा नवीन नवीन जॉईन होतात त्यांना एखाद्या ग्रुप राईडला गेले की त्यांना असं थोडं हे वाटतं की अरे नवीन हा. लोक, नवीन चेहरे, ओळखीचे नाही पण आपल्या ग्रुपमध्ये आल्यावरती सगळ्यांची ओळख होते एकमेकांची. आता आजच्या राईडमध्ये पण खूप सारे नवीन लोक आहेत, पण त्यांना असं काही वाटलं नाही की मी पहिल्यांदा चालू वगैरे. आणि एक सेकंड फॅमिली होती आपली, एक बायकर्स ग्रुप आहे आणि सगळ्यांना आवडतं, म्हणजे वेल डिसिप्लिन असतात सगळे. सेफ्टी खूप महत्वाची आहे या ग्रुपमध्ये. आपण अलाउड नाही करत काहीच, हाफ फेज हेल्मेट असो किंवा काही असो. आणि इकॉनॉमिकली बजेट राईड असते, बजेट फ्रेंडली बजेट राईड, कारण आपण नॉन प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनच्या अंदाजे चालतोय. अच्छा. सो इज देअर एनी मेंबरशिप चार्ज वगैरे? काही नाही, काही अच्छा. नाही. पीपल कॅन जस्ट जॉईन, बी अ पार्ट ऑफ द ग्रुप. हो, कधी कधी आपल्याला फॅमिली पण जॉईन होते. अच्छा. कार आपल्यासोबत हां. ते लोकही जॉईन होतात. त्यामुळे रायडर्स लोकांना की माझ्या फॅमिली इंटरेस्टेड आहे की आपली बाईकची राईड चालली आहे, त्यांना पण एखाद्या दिवशी असे आपल्याला फॅमिलीज पण. नाहीतर मग युजली आपण काय करतो की आपण स्वतःहून फक्त राईड करत असतो आणि बायको आणि मुलं घरी असतात आणि मग ते समवेअर आम्हाला कुठे घेऊन जात नाहीत. आता आपला ग्रुप कनेक्टेड झालेला आहे
गाडी शोरूम्स वगैरे, तर त्यांचे जेव्हा राईड्स ऑर्गनाईज होतात तेव्हा ते लोक आपल्या ग्रुपला पण इन्व्हाइट करतात. त्या लोकांना पण ते नेम नोंद झाल्यामुळे ते लोक आपल्या ग्रुपला डिस्काउंट्स ऑफर करतात, जसे इयर्स हेल्मेट्स वगैरे. आता 4 वर्ष झाले and I'm sure it will see a lot many more years. But then as a founder of the group, which was the toughest ride to actually arrange and which was the most memorable ride till now? रायडर मेनियाची जी राईड आपण अरेंज करतो ती मला सगळ्यात टफ वाटते. त्याच्यामध्ये आपण जसं हॉटेल बुकिंग्स असते, त्याच्यानंतर एवढ्या रायडर्सना म्हणजे आपलं मुंबई टू गोवा 600-750 किलोमीटरचं रनिंग होतं. तर त्याच्यामध्ये त्यांना एवढ्या ट्रॅफिकमधून घेऊन जाणं, तिथे गेल्यानंतर ते हॉटेलमध्ये त्यांना अलॉट करायचं, त्यांचं ते बिलिंग वगैरे. तर मोस्ट मेमोरेबल राईड कुठची म्हणजे कसं? मेमोरेबल राईड म्हणजे वेस्टर्न घाटची राईड मेमोरेबल. टफ असते ती, पावसाळ्यामध्ये असते, खूप सारा पाऊस, परत घाटातून ते शेवाळी वगैरे असते, ऑफ रोडिंग होते त्याच्यामध्ये. पण न्यू कमर्स पण येतात, हो, खूप सारे येतात न्यू कमर्स आणि जमतं त्यांना पण. थोडे घाबरतात, पण होऊन जातं मॅनेज, कारण स्किल रायडर्स पण असतात त्यावेळी. ओके, मग त्यांच्या ते support हँडल करतात. करतात. मी ऐकलेलं कुठेतरी की थम्पिंग रायडर्स हे थोडंफार सोशल सर्व्हिसमध्ये पण आहे, म्हणजे सम डोनेशन्स किंवा काही असं. हॅव आय हर्ड इट राईट का? हां, बरोबर आहे ते. आत्ता कोविड सिच्युएशन्समध्ये आपल्या ग्रुपने कॉन्ट्रीब्युशन्स करून आणि मग त्याच्यानुसार आम्ही तिकडे प्राथमिक शाळा आहे मुंबईमधील धारावी येते, अच्छा, तर तिकडे तांदूळ, डाळ, गहू वाटप तिकडे केलं. त्यामुळे हे सर्व करताना मला जास्त प्रॉब्लेम नाही आला आणि केलं. खूप समाधान वाटलं की त्या मुलांना त्यावेळी फूड वगैरे असं, दुकानं पण बंद होती, करेक्ट. त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी बघून अरे खूप छान आहे. तर आणि तेच ग्रुपमध्ये सगळ्यांना दिसलं आणि ते बोलले की आपण असं करत जाऊयात, पुढेही आपण अनाथ आश्रम आहे किंवा काही, किंवा कुठल्या गावामध्ये जाऊन श्रमदान करायचं, तर अशा राईड्स आपण अरेंज करू. तर आता इन फ्युचर आम्ही अशा राईड्स पण करणार की ज्याच्यामध्ये हे श्रमदान किंवा अनाथ आश्रम्स यांना आपण व्हिजिट करू, ओल्ड एज होम वगैरे. एकदा आपण बीच क्लीनची पण केली होती मुंबईमध्ये महालक्ष्मी टेम्पलच्या बॅक साईडला. करेक्ट. सगळे दगडीवर सगळे काही म्हणजे सगळा कचरा टाकलेलाच असतो. पोस्ट गणपती फेस्टिवल ऍक्च्युअली टार्गेट असा होता. पोस्ट गणपती नंतर ते सगळं हे होतं ना. ओके. महानगरपालिकेचं डी वॉर्ड आहे, तिथले आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांनी आम्हाला त्यांचे ते कॉम्पॅक्टर, गार्बेज कॉम्पॅक्टर गाड्या प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि कमीत कमी 300 रायडर्स त्याच्यात सामील झाले होते. आणि त्यावेळी त्यांनी एका कॉम्पॅक्टरमध्ये 3.5 टन असे 4 ट्रक भरून तिथून ते घेऊन गेले. एवढा कचरा होता. आणि हो, फक्त 2 तासामध्ये एवढा गार्बेज रायडर्सने सगळ्यांनी कलेक्ट केला. आणि ते त्या लोकांनाही वाटलं नाही की म्हणजे आमचे लोक पण एवढा करत नाहीत, तेवढा तुम्ही लोकांनी 2 तासामध्ये करून दाखवला, ते खुश झाले. आणि रायडर्सना पण काहीतरी समाधान की हा आम्ही काहीतरी केलं, बीच क्लीनअप केलं. आपला एक मित्र रायडिंग ग्रुप आहे LRMC म्हणून, तर त्या लोकांनी आणि आपल्या ग्रुपने असं एकत्रितपणे सांगलीला जो महापूर आला होता त्यावेळी मेडिकल सपोर्ट पाहिजे होता, तर ते आपला ग्रुप आणि त्यांनी मिळून एक ट्रक भरून मेडिसिन्स आपण तिकडे सांगलीला पाठवले होते त्या लोकांच्या मदतीसाठी, कोल्हापूर सांगली विभागामध्ये. बोथ ऑफ यू आर पब्लिक सर्वंट्स. हां, राईट. मग कसं काय मॅनेज करता हे सगळं ग्रुपचं? टाइम मिळतो का? टाइम काढावा लागतो आणि मेन तुमच्या मनामध्ये फिरण्याची इच्छा आणि असा छंद असला पाहिजे की मला फिरायचं. रायडिंगचं ठीक आहे, म्हणजे मी पण राईड करतो, पण मला जर समजा ऍडमिनचं काम करायचं असेल किंवा ऑर्गनाईज करायचं आहे, आता 104 मेंबर्स आहेत, तर मग 104 मेंबर बरोबर ते एक टच राहणं की जेणेकरून तुझा फोन किंवा मेसेज गेला तर अरे हा प्रशांत मी येतोय, अरे नाही मला नाही जमत आहे, मग सगळ्यांचा तो एक काउंट ठेवणं, मग नंतर राईडमध्ये कोण कोण येणार ती लिस्ट करणं, म्हणजे हे सगळे एवढे जे काही लॉजिस्टिक्स आहेत
त्याच्यासाठी टाइम लागणारच. हो टाइम आणि जास्त करून असे व्हॉलेंटियर्स येत नाहीत समोर. सगळ्या ग्रुपमध्ये थोडासा हा एक प्रॉब्लेम आहेच, म्हणा चॅलेंज आहे. हो. तर कसं काय मॅनेज करता तुम्ही दोघं? मी त्याला फ्रीडम दिली दे तू त्यांना वेळ जास्त दे. हा हे खरं आहे. मी तिला वेळ कमी Sacrifice देतो तुमचं आणि जास्त जेव्हा आहे राईड माझ्या असते आपली त्याच्या एक आठवडा आधी तर मी त्या राईडच्या याच्यामध्येच बिझी असतो. सकाळ संध्याकाळ माझं तेच चालू असतं. ऑफिसमधून घरी आलं की मी एक्सेल शीट ओपन करतो, कोण रायडर्स येत आहेत त्यांचं चेकअप करणार, कोण नाही येत आहे. त्याच्यामध्ये रिक्स पण असते, काही लोक येत आहेत सांगतात आणि येत नाहीत, मग ते आपल्याला त्यांची जी कॉस्ट बेअर करावी लागते, कारण Okay. आपण नॉन प्रॉफिट हो. मेकिंग आहे. त्यामुळे मग ते तू खिशातनं टाकतोस तुझ्या? कधी कधी जातात, पण ठीक आहे. नाही, तू सांगू शकतोस की नेहमीच जातात. नाही नाही, नेहमी नाही जात, कारण आपले सगळे रायडर्स खूप रिस्पॉन्सिबल आहेत. आणि आता म्हणजे हे जे लॉजिस्टिक वगैरे आहे ते जे हँडल करण्यासाठी आता आम्ही एक ॲडमिन टीम बनवले, अच्छा. जेणेकरून मी नसेल तरी हा ग्रुप पुढे चालतच राहील आणि ते लोक हँडल पण करू शकतील. ओके जो स्वतःहून पुढे येईल त्याला आपण ती जिम्मेदारी. ओके. जसं आपल्या 4th अॅनिव्हर्सरीचा आपण विक्रमजीतला दिली होती हां. आणि सपोर्टला रेणुका होतीच. म्हणजे हे टी शर्ट्स वगैरे जे आपण प्रिंट केले, डिझाईन केले, त्याच्यामध्ये तिचा बॅकअप होता. त्याच्यामध्ये मला स्वतःचा पर्सनल वेळ देता आला नाहीये, त्यामुळे ती चिडते कधी कधी, पण ठीक आहे. पण तिचा सपोर्ट ऍक्च्युअल माझं घरच म्हणजे टीम थम्पिंग रायडर्सचं एक हे आहे, ऑफिस मध्ये म्हटलं तर चालतं. सो आता 4th अॅनिव्हर्सरी राईड नंतर कुठे नेक्स्ट? व्हॉट्स द नेक्स्ट डेस्टिनेशन? मगाशी मी म्हणालो की ॲडमिन्स लोकांना मी आता थोडी रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली, तर त्या हिशोबाने ते लोक डिस्कस करून ठरवतील. जेव्हा तू ग्रुप फॉर्म केला होतास, देर वर सर्टन थिंग्स इन युअर माइंड. हां, तर फर्स्ट इयर वॉज द फाउंडेशन इयर, सेकंड, थर्ड, फोर्थ, यू कम ए लॉंग वे इन द ग्रुप. पण ॲज अ फाउंडर एक आपलं स्वप्न असतं की असं असं असावं आपलं ग्रुप, अँड दॅट पर्टिक्युलर ग्रुप शुड बी द बेस्ट अमंगस्ट ऑल दी अदर रायडिंग ग्रुप्स. तर असं व्हॉट आर दोज थिंग्स दॅट यू वुड वॉन्ट युअर ग्रुप टू बी? सुरुवातीला म्हणजे असं ग्रुप फाउंड करायचं वगैरे असं डोक्यात नव्हतं. आपल्याला राईड्स करायचे आहेत, प्लेसेस एक्सप्लोर करायचे आहेत, आणि हळूहळू जसे रायडर्स जॉईन होत गेले तसं तो ग्रुप ऑटोमॅटिकली हे होत गेला, फॉर्म होत गेला. पण नंतर मग आत्ता आपण फिरतोच तर त्याला काहीतरी एक ग्रुपला नाव देऊया, आणि 20 वरून आता 103 वर येणं म्हणजे माझ्यासाठी तरी खूप मोठी गोष्ट असते. फॅन फॉलोइंग वाढले. हा, इन फ्युचर असा विचार करतो की ग्रुप अजून असा वाढत जाईल, तेव्हा ते लोक जसं आता पुण्यामध्ये आपला रायडर्स वाढलेले आहेत, मुंबई आणि पुणे असे 2 ठिकाणी, तर तसे मग त्यांच्या सेपरेट राईड होऊन किंवा कंबाईन्ड राईड होऊन असा हा ग्रुप एक्सपांड होत जाईल असं मला वाटतं. सो प्रशांत, कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन दी 4th anniversary, right? Okay, thank you, and sir. May the group see a lot many rides and lot many anniversaries to celebrate. Thank you for inviting me to be a part of this ride. कारण मला काहीच कल्पना नव्हती की हे anniversary ride होणार होती, but then it was the icing on the cake. आणि the T-shirt that you made, of course me I'll be showing that particular T-shirt also. The designing and everything was excellent. All the arrangements that the entire group had done, because the riders also are an equal participant in the entire ride to make it successful. It's not only the planning, but the planning ला follow करणं हेही त्यातलं एक डिसिप्लिनच आहे. And I can say that I have ridden with lot many riding groups, पण जे डिसिप्लिन जे आपल्या रायडिंग ग्रुपमधले रायडर्स जे आहेत, इट्स रिअली नाईस. आणि फॅमिलीज असल्यामुळे अजून ते जास्त मजा येते. राईट, I have made a lot of friends coming on this first ride with Team Thumping Riders, and I'm sure I'll be making and I'll be joining many more rides in the future as well. So all the best to Team Thumping Riders, and may you see lot many more anniversaries, and may you have lot many rides and memorable rides coming forward.